मित्र हो, भाजपानं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि त्याच पद्धतीने शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा फोडली. हे दोन्ही पक्ष केवळ फोडले नाही तर पक्ष आणि चिन्हही पळवून नेलं, चोरून नेलं. हे जे काही घडलं ते सगळं काही बेकायदेशीरित्या घडलं असल्याचं आज सुद्धा घटना तज्ञ सांगतात. पण घडलं. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये भिजत पडलेलं आहे. बघा, न्यायाला विलंब करणं म्हणजे न्याय नाकारण्यासारखं असतं असं म्हटलं जातं, पण सुप्रीम कोर्टात मात्र फक्त तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे. अंतिम टप्प्यातला हा खटला असला तरी तो निकालापर्यंत काही पोचत नाही. केवळ महाराष्ट्रालाच नाही, संपूर्ण देशाला या निकालाची प्रतीक्षा आहे. हा निकाल येत नसल्यामुळं प्रचंड नाराजी तर आहे, पण सुप्रीम कोर्टाकडून याचा निकाल दिला जात नसल्यामुळं उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी अनेक वेळा आणि अत्यंत परखडपणे सुप्रीम कोर्टावर सुद्धा टीका केलेली आहे. न्यायालयासंदर्भात काही टीकात्मक बोलू नये, पण आज सगळीकडे उघडपणे बोललं जात आहे. अर्थात याला जबाबदार कोण याचाही विचार व्हायला हवा. बघा, सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम आहे, सर्वोच्च आहे, पण असा राजकीय खटला किती काळ लांबवला जाऊ शकतो? अशा महत्वाच्या राजकीय खटल्यांचा निकाल देण्यासाठी काही कालमर्यादा आहे की नाही, याचं उत्तर आता हायकोर्टाकडूनच मिळालेलं आहे. खरं तर हायकोर्टानं सुप्रीम कोर्टाला लगावलेली ही एक जबरदस्त चपराक म्हणावी लागेल. चपराक. त्याचबरोबर मद्रास उच्च न्यायालयानं हे एक मोठं धाडसही केलं आहे असं सुद्धा म्हणावं लागेल. मद्रास हायकोर्टानं दिलेला एक निकाल देशभरामध्ये चर्चेचा ठरलेला आहे. 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील एका मतदारसंघाचा निकाल मद्रास उच्च न्यायालयानं आता म्हणजे तब्बल 10 वर्षांनी बदललेला आहे. न्यायालयानं विजयी असलेल्या उमेदवाराला पराभूत आणि पराभूत झालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केलं आहे. आता तब्बल 10 वर्षांनी, म्हणजे त्यानंतर 2 विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर हा निकाल आलेला आहे. आणि त्यामुळं निकालांना होत असलेल्या विलंबाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. पण या निकालानंतर मद्रास हायकोर्टानं थेट सुप्रीम कोर्टावर नाराजी व्यक्त केल्यामुळे याला एक वेगळं असं महत्व आलं आहे. तामिळनाडू विधानसभेच्या 2016च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राधापुरम मतदारसंघातून त्यावेळी MIDMKचे उमेदवार IS इनदुराई यांना त्यावेळेला निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केलं होतं. आणि मग त्याला DMKचे उमेदवार M अप्पाऊ यांनी निवडणूक याचिकेच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये आव्हान दिलं. काही वर्ष हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुद्धा होतं. बऱ्याच घडामोडीनंतर हायकोर्टानं आता ज्यांना पराभूत ठरवलं होतं त्या अप्पाऊ यांच्या बाजूने निकाल दिला आणि त्याचा विजय घोषित केला 10 वर्षांनी. हा निकाल देताना हायकोर्टानं सुप्रीम कोर्टात लागलेल्या विलंबावरून नाराजी व्यक्त केली आणि गंभीर स्वरूपाची निरीक्षणही नोंदवली आहेत. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 अंतर्गत निवडणूक याचिका 6 महिन्याच्या आत निकाली काढण्याची तरतूद असताना सुद्धा सुप्रीम कोर्टानं मात्र स्वतःच्याच निरीक्षणाचं पालन केलं नाही असं मत मद्रास हायकोर्टानं मांडलं. एवढंच नाही तर न्यायमूर्ती G जयचंद्रन यांनी हे जर सगळं असं सुरू राहिलं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हुकुमशाहीकडे झुकलेल्या इतर देशाच्या मार्गावर भारत सुद्धा जाईल अशी भीती व्यक्त केली. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 86(7) पालन जर केलं नाही तर लोकशाहीवर आघात होईल असं सुद्धा मद्रास उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी नोंदवलेली ही निरीक्षणं अनेक अर्थांनी महत्वाची मानली जात आहेत. निवडणूक याचिका असो किंवा महाराष्ट्रातील पक्षफुटीची प्रकरणं असो, ही प्रकरणं अनेक वर्षापासून न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अंतिम निकालाला लागलेला विलंबही लोकशाहीवर आघात करणारा नाही का, असा सवाल आताही विचारला जातोय.
यापूर्वीही अनेकांनी विचारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना 2022 साली आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2023 साली फुटली किंवा फोडली. त्यानंतर ही दोन्ही प्रकरणं सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचली. पक्ष आणि चिन्हाबाबतची लढाई तेव्हापासून न्यायालयीन निकालाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आमदार अपात्रतेचं प्रकरण सुद्धा अजून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे त्यानंतर लोकसभेची विधानसभेची निवडणूक सुद्धा झाली, पण या प्रकरणाचा निकाल अजूनही आलेला नाही. कधी येईल हे माहित नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची ही प्रकरणं 3.5-4 वर्षापासून प्रलंबित असताना पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाच्या फुटीचं प्रकरण सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल होऊ शकतं. न्यायालयात होणाऱ्या विलंबाबाबत राजकीय नेते तर बोलत असतातच, पण आता सामान्य माणूस सुद्धा अगदी उघडपणे बोलताना आपण पाहतो. पण उच्च न्यायालयानं आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या सर्वोच्च न्यायालयाबाबत बोलण्याचं केलेलं हे धाडस नक्कीच विशेष म्हणावं लागेल. मित्रहो, उच्च न्यायालयाच्या या निरीक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अगदी मनमोकळेपणे सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.